नमस्कार. असा देखील आवाज येतोय ना? येस. पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार. ग्रेट. ऊर्जा तर भरपूर आहे आणि आपलं नावच आहे उद्योग ऊर्जा. बरं, सगळ्यात पहिल्यांदा माझा एक प्रॉब्लेम आहे की मला फक्त एकच ळ माहिती आहे. ळ आणि ल असे दोन नाही आहेत, त्याच्यामुळे पुढचे सगळे ळ एकच ळ असेल. तेवढं सहन करा. कारण मी माझ्या शिक्षणासाठी पुण्यात होतो 7-8 वर्ष आणि मला एक असं भाषण देण्याचा प्रसंग आला आणि पुण्यात ळ पटकन कळतं त्या लोकांना आणि एकच ळमुळे समोरचे लोक हसायचे. मला कळलं नाही की काय चाललंय, पण ते त्यांना कळलं. ओके, तो तेवढा एक भाग सहन करून घ्या. माझी गोष्ट अशी आहे की एक बाई, महिला वर्ग भरपूर आहे त्यांना कदाचित कळेल की एक बाई एका बँकेच्या बाहेर उभी होती, गाडीमध्ये बसली होती. तिचे मिस्टर बँकेत गेले होते का तर पैसे काढायचे थोडे 5-10 हजार रुपये. आणि पाठीमागून एक माणूस आला. बाई गाडीत बसल्या होत्या की तुमची कार थोडी पुढे घ्या जेणेकरून आम्हाला बिल्डिंगच्या आतमध्ये गेटमधून जायला रस्ता मिळेल. खरं तर रस्ता वगैरे सर्व होता, पण त्या माणसाला फक्त चोरीच करायची होती. त्या उद्देशाने तो त्या गाडीमध्ये बसला. गाडी पुढे गेल्यावर त्या बाईंना कळलं की आता काहीतरी उलटच होणार आहे, हा माणूस चोर आहे. त्या बाईने शक्य होईल तेवढ्या जोराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने बंदूक काढली. त्या बंदुकीचं एक टोक इथे ठेवलं. बाई खूप विरोध करते म्हणून आता आपलं काही होणार नाही, आपल्याला कोणतरी पकडतील म्हणून त्यांनी बंदूक झाडली. ती गोळी इथून पोटाच्या मधून ह्या भागातून आणि गाडीच्या सीट मधून आरपार गेली. ती बाई तिथल्या तिथे मरण पावली आणि ती बाई माझी आई होती. ज्या आईवर मी खूप जास्त प्रेम केलं, ती माझी आई एका सेकंदात जागेवर गेली. आणि त्यावेळेस मी माझ्या ऑफिसमध्ये काय करत होतो तर एक पुस्तक वाचत होतो. त्या पुस्तकाचं नाव होतं माझ्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे, हू विल क्राय व्हेन आय विल डाय. आईला घेऊन घरी आलं. अंत्यविधी समारंभ पार पडला. रात्री सर्व उरकलं आणि बसून विचार करत होतो की आई गेली, पण ह्या आईने या जगासाठी काय केलं. खूप विचार केला की आई गेली, आता परत नाही येणार आहे. खूप विचार केल्यानंतर उत्तर मिळालं. ते उत्तर असं होतं की या आईने या जगासाठी हा एक मुलगा दिलाय आणि हा मुलगा जगाला खूप काही देऊन जाणार आहे. बरं, खूप काही देऊन जायचं मला, तर मला देखील माहिती असायला हवं की मी या जगाला काय देणार आहे. मला त्यावेळेस माहिती नव्हतं की मी या जगाला काय देणार आहे. त्यावर खूप विचार केल्यानंतर मला समजलं की माझ्याकडे असं काहीतरी आहे, माझ्याकडे असं काहीतरी सर्वोत्तम जे आहे ते ह्या जगाला द्यायचे आणि ते म्हणजे सक्सेस बुक. बरं, सक्सेस बुक काय आहे तर ह्या पुस्तकामध्ये आपल्या आयुष्यात जे काही हवंय ते कोणत्या पद्धतीने मिळवता येईल याबद्दल थोडक्यात चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मी खूप विसरगो आहे म्हणून ह्या अशा नोट्स लिहिलेल्या आहेत. थोड्याफार बघतोय आणि सांगतोय. पण ह्या विसरभोळेपणाचा एक चांगला परिणाम झाला की मी माझ्या कॉलेज लाईफ पण जे काही लिहिलं होतं, ज्या काही गोष्टी आवडल्या त्या गोष्टी लिहिल्या, मोटिवेशनल लेक्चर्स जे ऐकले ते लिहिले आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे सक्सेस बुक आहे. हे मी स्वतः लिहिलेलं जरी असलं तरी इतरांच्या सगळ्यांच्या गोष्टी ह्या सगळ्या एकत्रित रूपाने आणल्यात आणि त्या मी सक्सेस बुकमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. बरं, सक्सेस म्हणजे काय हा माझा विषय आहे नेमका. तर आपण जेव्हा सफरचंद म्हणतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सफरचंद उभा राहतो. असा लाल रंगाचा काहीतरी दिसतो सफरचंद आणि जवळपास सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकाच प्रकारचा सफरचंद येतो. पण आपण जेव्हा यश म्हणतो किंवा आपण जेव्हा सक्सेस म्हणतो ना तेव्हा प्रत्येकाची व्याख्या ही भिन्न असते. आज माझ्यासाठी जे यश असेल ते निलेश सरांसाठी वेगळं यश असेल, आणखी कोणासाठी ते वेगळ्या प्रकारचं यश असेल. त्यामुळे सक्सेस या विषयाची एक नेमकी व्याख्या सांगता येणं कठीण आहे. सक्सेस मिळवण्यासाठी ना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे यशाची जी मानसिकता ठरलेली असणं. कारण कोणतीही गोष्ट असेल ती पहिल्यांदा आपण मनाने मिळवतो आणि नंतर पुढे ती मिळत जाते. आपण सिक्रेट हा पुस्तक बघितलं असेल किंवा सिक्रेट मूवी बघितलं असेल तर ती गोष्ट पहिल्यांदा आपण मनाने ठरवतो की हा ती गोष्ट मला मिळाली असेल आणि ती गोष्ट भविष्यात मिळते. एक छोटीशी गोष्ट आहे की राजस्थान जवळ ना पाऊस पडत नसतो तर त्या खेडेगावातली लोक ठरवतात की आपण पाऊस पडण्यासाठी ना देवाला प्रार्थना करूया आणि संध्याकाळी 7 वाजता आपण ह्या मंदिरात जमूयात आणि देवाला प्रार्थना करूया. गावातली सर्व लोक त्या मंदिरात जातात. पण एक मुलगी असते ना ती छत्री घेऊन गेलेली असते.
त्या मुलीला प्रश्न विचारतात, अरे चकुली तू छत्री का आणलीस, पाऊस तर पडत नाहीये. ती मुलगी उत्तर देते की मी पाऊस मनाने पाहिला, पाऊस पडेल तेव्हा पडेल, पण तेव्हा मला घरात इथं पाऊस पडल्यानंतर परत जाताना छत्री हवी म्हणून मी छत्री आणली. त्या मुलीने पाऊस पहिल्यांदा मनाने बघितला होता आणि म्हणून पुढे हे श्रद्धा म्हणा देवावरची किंवा आणखीन काही, पण मनाने पहिल्यांदा यश म्हणजे काय आहे ना ते जाणून घ्या. आणि यश आपण बघत फिरतो की दुसरीकडे यश कुठे असेल तिथे असेल, तिथे असेल तिथे असेल, असा कुठेच नाहीये. यश आहे तुमच्यामध्ये, तुमच्या आत्म्यात दडलेला आहे, तो तुम्हाला ओळखायचा आहे. जसं मला कळलं की जगाला देण्यासाठी सर्वोत्तम माझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे एक पुस्तक आहे जे मी लिहिलं. तसं तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे की जगाला देण्यासाठी तुमच्याकडे सर्वोत्तम काय आहे. व्यवसाय करायचा आहे, पैसा कमवायचा, हे सगळं झालं, पण कोणत्या पद्धतीने मी जगाला जर सर्वोत्तम दिलं तर त्या बदल्यात मला पैसा मिळेल. मी आज पुस्तक लिहितो, मी आज लोकांना शिकवतो, त्याबद्दल मला पैसे मिळतात, पण माझा पहिल्यांदा उद्देश होता की मला त्यांना काहीतरी द्यायचं आणि म्हणून त्याबद्दल मला मिळणार आहे. आज आपण नेटवर्किंग हा विषय म्हणतो, पण पहिला विषय हा आहे की त्यांच्याकडून काही घेण्याआधी मला त्यांना काय देता येईल हे आपण बघूया. बरं, इथून पुढे मी पण 3 गोष्टी सांगणार आणि माझं भाषण थोडक्यात संपवणार आहे. पहिली गोष्ट, आपण जो आपला विचार करतो ना तो उलटा विचार करतो. बघा उलटा विचार कसा असतो. झाडं उगवतात, कुठे उगवतात? झाडं उगवतात कुठे उगवतात, किंवा झाडे वाढतात कुठे वाढतात? वरती वाढताना दिसतं झाड आपल्याला, पण झाड मुळात जमिनीत किती वाढतो त्याच्यावर त्याचं जमिनीच्या वरती वाढणं डिपेंड असतं. सो झाड जरी वरती वाढत असलं तरी ते पहिल्यांदा जमिनीत वाढतं, बरोबर. सूर्य उगवतो कुठे उगवतो? कुठे उगवतो सूर्य? सूर्य उगवतो पूर्वेला, मावळतो पश्चिमेला, बरोबर. पण हे चुकीचं आहे. सूर्य एका जागेवर स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती पश्चिमेकडून पूर्वेला फिरते, म्हणून आपल्याला असं वाटतं की सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य त्याच जागेवर आहे. डोक्यावरचे केस उगवतात कुठे? वरती. चूक. डोक्यावरच्या केसांना पहिल्यांदा मुळांपासून पाळणपोषण खाली मिळतं आणि म्हणून केस वरती वाढतात. ठीक आहे. सो आपण ना थोडा उलटा विचार करूया. बघा पैसे, पैसे म्हणजे काय? तर एक गुलाबी रंगाची किंवा ज्याच्यावर गांधीजींचा, मृत गांधीजींचा फोटो आहे, ती म्हणजे पैशाची नोट, त्याला आपण पैसे मानतो. पण बघा थोड्या वेळाने आपण पैशाबद्दलची संकल्पना थोडी उलटी विचार करत. बघा ज्यावेळेस पैसे नव्हते ना या जगामध्ये त्यावेळेस बार्टर सिस्टम होती. बार्टर सिस्टम म्हणजे काय? तर माझ्याकडे समजा मी एक शेतकरी आहे, माझ्याकडे तांदूळ आहेत आणि मला अंडी हवी आहे, तर मी काय करायचं? हे तांदूळ घ्यायचे, मार्केटमध्ये जायचं, ज्याच्याकडे अंडी आहे त्याला तांदूळ द्यायचं आणि त्याच्याकडची अंडी घ्यायची. बरं, आता त्याच्याकडे अंडी घेणाऱ्या माणसाला जर तांदूळ नको असतील, त्याला समजा दुसरंच काहीतरी हवंय, त्याला समजा चिकन हवंय, तर काय करायचं? माझ्याकडचं तांदूळ घ्यायचं, चिकनवाल्याकडे जायचं, तांदूळ त्याला द्यायचं, चिकन घ्यायचं, हे चिकन घेऊन त्या अंडीवाल्याकडे जायचं, ठीक आहे, त्याला हे चिकन द्यायचं आणि त्याच्याकडून अंडी घ्यायची. आणि पूर्वीच्या काही ना मार्केटमध्ये जायचं, सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं. दिवसभर करायचं काय? तर तांदळाच्या बदल्यात अंडी आणली. फक्त पूर्ण 12 तास गाव आहे, 8 तास गाव आहे, पण आणली काय? फक्त एकच वस्तू घेऊन आलो. बरं, राजा महाराजांनी ते अकबर बिरबलाने विचार केला की ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढूयात, म्हणून त्यांनी सोन्या चांदीची नाणी आणली. बरं, आता काय करायला लागायचं? तर माझ्याकडचं तांदूळ जे आहे ते विकायचं, त्या बदल्यात सोन्या चांदीची नाणी आणायची आणि सोन्या चांदीच्या नाण्याच्या बदल्यात मला जे हवं, अंडी हवी तर अंडी, चिकन हवी तर चिकन, ते जाऊन विकत घ्यायचं. अगदी सोपं झालं. म्हणजेच ते शेतकऱ्याचे जे काही कष्ट होते, शेतकऱ्याच्या बैलांनी जो काही परिश्रम केला होता तो सोन्याच्या नांदीमध्ये स्टोअर झाला. स्टोअर्ड व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो. म्हणजे माझे कष्ट त्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये, सोन्याच्या नाण्यांमध्ये रूपांतरित झाले. आता मला समजा मी इथे स्टेजवर बोलतोय आणि त्या बदल्यात मला समजा निलेश सरांकडून 101 रुपयाचं पाकिट मिळणार असेल, 15 मिनिटासाठी 101 रुपयाचं पाकिट. आता मला जर माझं उत्पन्न वाढवायचं असेल तर मला एक तर या 15 मिनिटामध्ये म्हणजे 101 रुपयांवरून जर 10,000 रुपयांपर्यंत पोहोचायचं असेल, ठीक आहे, 100 पटीने वाढायचं असेल, तर मला 15 मिनिटामध्ये 100 पटीने जास्त नॉलेज द्यावं लागणार आहे. मला 100 पटीने जास्त ऊर्जा द्यावी लागणार आहे. 100 पटीने जास्त कंटेंट तुमच्या समोर शेअर करायला लागणार आहे. थोडक्यात काय? तर आपण जे म्हणतो की पैसे म्हणजे गुलाबी रंगाची नोट, तर ते चुकीचं आहे. पैसे म्हणजे तुमची ऊर्जा आहे, तुमचं ज्ञान आहे, तुमचं सगळं काही त्या नोटेमध्ये साचलेलं आहे. ठीक आहे. ते जर वाढवायचं असेल तर आपल्याला तुमचं ज्ञान वाढवायला लागेल, तुमची ऊर्जा वाढवायला लागेल, तुमची नेटवर्किंग वाढवायला लागेल, तरच तुमच्याकडचा पैसा वाढणार आहे. मी समजतो ते पोहोचते ना सर्वांपर्यंत? ओके. ही होती पहिली गोष्ट की आपण उलटा विचार करतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कृती करत नाही आहोत. ठीक आहे. आपण कृती करत नाहीत म्हणजे काय? तर मी एकदा ना एका ई कॉमर्स
वेबसाईट कसं बनवायचं, ई कॉमर्स बिझनेस काय असतो हे समजून घेण्यासाठी एका वेबिनारला गेलो होतो. वेबिनार साधारणतः एक 4-5 तासांचा होता आणि मधल्या ब्रेकमध्ये थोडे 15 मिनिटांच्या ब्रेकमध्ये माझ्या शेजारी बसले गृहस्थ मला सांगत होते की मी आतापर्यंत 10 ते 15 वेगवेगळ्या सेमिनारला गेलो, मी आतापर्यंत एवढे व्हिडिओज बघितले, एवढे वेबिनार अटेंड केलेत, एवढ्या कोचेसला मी फॉलो करतो. ठीक आहे, मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला, अरे वा छान मस्त, पण तुम्ही बिझनेस किती रुपयाचा केला? ते शांत बसले. पुन्हा प्रश्न केला की हे सगळं ठीक आहे पण तुम्ही बिझनेस किती रुपयाचा केला? तर ते म्हटले 0 रुपयाचा. म्हणजे आपण व्हिडिओज बघतो, मोटिवेशनल सगळं ऐकतो. ठीक आहे, बरं हे मोटिवेशनल ना, इथे कोणी मोटिवेशनल ट्रेनर असेल तर मला माफ करा, ह्याला आपण सोडा वॉटर म्हणतो. की सोड्याची जी बाटली असते ना ती ओपन केल्यानंतर फेस येतो, तो फेस किती वेळ टिकतो? एक 5 ते 10 मिनिटं. ती बाटली तशीच ठेवली किंवा कपात ओतली तर त्यानंतर त्याचं होतं पाणी. ठीक आहे, मोटिवेशनल व्हिडिओज, सेमिनार्स हे सगळं केल्यानंतर ना आपल्याला खूप ऊर्जा येते. ठीक आहे, ही ऊर्जा ना निघून जाते. ठीक आहे, आजचं देखील असंच होऊन देऊ नका म्हणून मी तुमच्याकडून एक ऍक्टिव्हिटी देखील करून घेणार आहे. की मी सांगतोय काहीतरी ठीक आहे, आता ऐकाल किंवा आणखीन प्रेरणादायी वक्ते तुमच्यासमोर बोलतील, पण ते विसरून जाऊ नका. ठीक आहे, ते थोड्या वेळापुरतं राहून देऊ नका, तर त्याच्यावर तुम्हाला कृती करायची आहे. ठीक आहे, तिसरी गोष्ट आहे आपण दीर्घकाळाची विचारसरणी ठेवूया. दीर्घकाळाची विचारसरणी म्हणजे काय? तर आपण लॉंग टर्म विचार करूया. बघा, एक मजूर असतो जो 300 रुपये 500 रुपये मजुरदारीवर काम करतो. ठीक आहे, हा 500 रुपये दिवसा मिळतील, सकाळी काम करायचं, संध्याकाळी 500 रुपये घेऊन घरी जायचं. मजूर विचार करतो 1 दिवसाचा. सामान्य माणूस जो नोकरी करत असतो ना तो विचार करतो 1 महिन्याचा, की मी 1 तारखेपासून पुढच्या 30 तारखेपर्यंत काम करेन. 30 दिवस त्यातले शनिवार रविवार काढून द्या, 25 दिवस काम केलं तर मला पगार मिळेल 50,000 रुपये. तर 50,000 रुपये मला पुढचा महिना चालवायचा, तर पुढच्या महिन्यात काम करायचं, पुढचा महिना चालवायचा. म्हणजे सामान्य माणूस विचार करतो 1 महिन्याचा. बरोबर, रतन टाटा आणि अंबानी ह्यांचे विचार आहेत पुढच्या 10 वर्षांचे. की जर जिओला मोठं करायचंय मला तर ती फायबर लाईन मला आज टाकली पाहिजे, तर मी 5 वर्षांचा 10 वर्षांचा लॉन्चिंग करणार आहे. आणि या श्रीमंत होण्यासाठी एकदम साधा उपाय आहे की आपली विचारसरणी ना पुढच्या 10 वर्षांची ठेवूयात. 10 वर्षांतर मला काय हवंय ना ते आता ठरवून घेऊयात, त्याचा प्लॅन बनवूयात, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी करूयात. ठीक आहे, हे सगळं कुठे होणार आहे? हे सगळं सक्सेस बुकमध्ये मी लिहिलेलं आहे. माझं मी प्रमोशन करत नाहीये, पण हे सगळं दीर्घकाळाची विचारसरणी जर आपण ठेवली ना ते सगळं सहज शक्य आहे. बरं, आजच्या पूर्ण माझ्या ह्या 15 मिनिटाच्या वक्तव्यातून तुम्ही 3च गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा थिंक, आपण जो उलटा विचार करतो ना तो सरळ करायला लागत करतो आपण. दुसरी गोष्ट आपल्याला ऍक्ट करायचंय, म्हणजे आपल्याला कृती करायची आहे. आणि तिसरी गोष्ट आहे आपल्याला दीर्घकाळाची विचारसरणी ठेवायची. यासाठी सगळेजण रेडी आहात? ओके, एक फक्त छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण करूया. ठीक आहे, ती ऍक्टिव्हिटी अशी आहे की आपण जेव्हा कधी पण भाषण वगैरे ऐकतो ते मोबाईल आपण सायलेंटवर ठेवतो, खिशात असतो, बरोबर? ते पहिलं भाषण आपण असं करूयात की जिथे तुम्हाला मोबाईल बाहेर काढायचं. चला आपण सर्वांनी मोबाईल बाहेर काढूया. जर कोणी एअरप्लेन मोड किंवा फ्लाईटवर असेल तर तो काढून टाका. आपण मेसेज मध्ये जायचंय. मेसेज, साधा मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील चालेल, पण शक्यतो साधा मेसेज जावे. कारण आपण आजकाल व्हॉट्सअपमध्ये साधा मेसेज करणं विसरून गेलो. जसं आपण पत्र लिहिणं विसरून गेलोत ना तसं हे पण विसरून गेलो. तर आपण साधा मेसेज घेऊया, त्याच्यामध्ये लिहायचंय. सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं थिंक. थिंक, THINK, थिंक. स्पेस लिहून किंवा त्याच्या खाली यायचंय. पुढे लिहायचं ऍक्ट. थिंक, ऍक्ट, ACT, ऍक्ट. त्यानंतर पुन्हा तिसरा शब्द लिहायचा थिंक. जो पहिला शब्द होता तोच परत तिसऱ्यांदा लिहायचा आहे. थिंक, ऍक्ट, थिंक. थिंकची स्पेलिंग आहे THINK. नसेल तर काय माहिती, पहिल्यांदा थिंक साठी T लिहा, ऍक्ट साठी A लिहा आणि परत T लिहा. लिहिलं सर्वांनी? ओके, एक वरती नंबर टाका आता 2 मध्ये, ज्यांना हे पाठवायचं आपल्याला. ते कोणातरी पाठवायचंय जो आपला हिसाब किताब ठेवेल की हा मी ह्या सेमिनार मध्ये 15 मिनिटांमध्ये असं ठरवलं होतं की मी थिंक, विचार करणार, मी ऍक्ट करणार आणि मी दीर्घकाळाची विचारसरणी ठेवणार. घरी जाऊन सगळ्यांना करायचंय बरं का याच्यावर काम. नंबर लिहा 9773. 9773. 626 626 484. 9773 626 484.
करेक्ट? सेंडवर क्लिक करायचं, आपोआप मेसेज जाईल. गेला. बरं, हा नंबर माझा आहे, कोणाला कधी काही मदत लागली तर मी अवेलेबल आहे. आता हे मेसेज पाठवण्यामागे आणखीन एक कारण आहे. तुम्ही माझ्याशी बांधील आहात, मी तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनर असणार आहे. 2-4 दिवसापूर्वी उद्योग ऊर्जाच्या एका प्लॅटफॉर्मवरती अकाउंटेबिलिटी कोणाचं ऐकलं होतं, मला वाटतं नवी मुंबईच्या फोरममध्ये मी हे वाचलं होतं. राईट? सो तुम्हाला हिशेब द्यावा लागणार आहे की तुम्ही खरंच उलटा विचार केला सुरुवात केली का, तुम्ही ऍक्ट करताय का, आणि तुम्ही परत पुढच्या दीर्घकाळाच्या विचारासाठी ठेवली काय. पुढच्या वर्षी याच ठिकाणी 25 नोव्हेंबर 2024 रोजी आपण भेटू, त्यावेळेस त्यावर आपल्या सगळ्यांनी काम केलेलं असलेलं पाहिजे. नक्कीच. एक उद्योग ऊर्जासाठी जेव्हा मला एक थोडस सुचलं होतं ते थोडक्यात संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक वाक्य. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडना, परिसाच्या संगे लोह बिघडला, परिसाच्या संगे लोह बिघडला, लोह बिघडला आणि सुवर्णाची झाला, लोह बिघडला आणि सुवर्णाची झाला. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली नी सागराची झाली, नदी बिघडली नी सागराची झाली. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला आणि सद्गुरूची झाला, शिष्य बिघडला आणि सद्गुरूची झाला. संघाच्या या संगे संघ बिघडला, संघाच्या या संगे संघ बिघडला, संघ बिघडला आणि संघरूप झाला, संघ बिघडला आणि संघरूप झाला. धन्यवाद. उद्योग ऊर्जा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी संघ म्हणून काम करूया. अगदी जाता जाता अगर सूरज की तरह चमकना है, अगर सूरज की तरह चमकना है तो सूरज की तरह जलना होगा, अगर सूरज की तरह चमकना है तो सूरज की तरह जलना होगा, और अगर होना है कामयाब, अगर होना है कामयाब तो इस सूरज से, इस सक्सेस सूरज से एक बार 1 to 1 जरूर होना पड़ेगा. मी सरांनी मला म्हटलं की तुम्ही प्रमोशन देखील करू शकता. जास्त काही प्रमोशन वगैरे करत नाहीये. माझं एक छोटंसं पुस्तक आहे, सक्सेस बुक. पुस्तकाची किंमत 299 रुपये आहे. इथे निलेश सरांमार्फत उपलब्ध आहे. ह्या व्यतिरिक्त मी 1 to 1 कोचिंग करतो. ज्याप्रमाणे सरांनी म्हटलं, जतीन सरांनी, की उद्योगासाठी जी काही मदत हवी असेल तुम्ही 3 तास बसून माझ्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतात. त्याचप्रमाणे उद्योग हा एक भाग झाला. आणखीन 12 भाग या पुस्तकामध्ये आहेत. 12 भाग कोणते आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा हेल्थ अँड फिटनेस आहे, त्यानंतर इंटेलेक्च्युअल सक्सेस आहे, इमोशन्स आहेत, कॅरेक्टर आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, त्याच्यानंतर लव्ह रिलेशनशिप, आपल्या वाईफसोबत नवऱ्यासोबत जे लव्ह रिलेशनशिप्स आहेत, पॅरेंटिंग हा विषय आहे, त्यानंतर सोशल लाईफ आहे, त्याचबरोबर आपलं करिअर आणि फायनान्स देखील आहे, आपली बकेट लिस्ट याच्यामध्ये आहे. आणि या सगळ्यांना एकत्र मिळवून आपण एक स्वतःचा सक्सेस बुक तयार करतो. हे जरी मी लिहिलेलं सक्सेस बुक असलं तरी मी तुमचं स्वतःचं सक्सेस बुक, म्हणजे तुमचं स्वतःचं 100 पानांचं पुस्तक असेल, ज्यामध्ये व्यवसायासोबतच इतर देखील गोष्टी आपण एकमेकांशी जोडल्या जातो. त्यासाठी मला काय हवं आहे, म्हणजे व्हॉट आय वॉन्ट, मला ते का हवं आहे, व्हाय आय वॉन्ट, आणि ते मी कोणत्या पद्धतीने मिळवेल. याला आपण 2 बायका आणि 1 नवऱ्याची गोष्ट म्हणतो. 2 बायका म्हणजे काय, 2W, 2 वाईफ्स, व्हॉट, व्हाय, आणि 1 नवरा, हजबंड, H फॉर हाव. म्हणजे मला काय हवंय